तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे महिंद्रा XCV9 आणि त्याचे फीचर्स तर तुम्हाला पण शॉक करून टाकतील। आणि जर तुमच्याकडे जरा जास्त पैसे असतील तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी रिमोट कंट्रोल नाही तर एक मोबाईल कंट्रोल कार बी घेऊ शकता। आणि याच व्हिडिओ मध्ये आम्ही त्याला मोबाईलने पण चालवली आणि रात्रीचे व्ह्यू आणि टेस्टिंग विस्टिंग सर्व आम्ही या व्हिडिओ मध्ये केलेलं आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की बघ जा, बेकार मजा येईल। तर जर आता आपल्याला गाडीची टेस्टिंग करायची तर आपल्याला एखाद्या ओपन प्लेस वर जावं लागणार आहे। आणि आजचा जो इंट्रो आहे तो मी नाही देणार आहे, ते आता बघा तुम्हाला पुढे दिसून येईल तो इंट्रो कसा राहणार आहे ते, आणि एकदम वेगळा राहणार आहे आजचा इंट्रो। आणि गाडीमध्ये मी इंट्रो नाही देत होतो म्हणून हे इंट्रो द्यायला लावून गेले ते। आता बघा त्यांनी कसा इंट्रो दिलेला आहे, मारा ना तुम्हाला मार बोलतो नाही का तू असं की आता आम्ही कुठे जातोय काय काय नाही कुठे आता आपण गाडी टार्झन द वंडर कार तो टेस्ट करतोय आपण आता गाडीच्या। हा तुम्ही सांगा ना मग माहिती। मग पुढच्या आता आपण MIDC ला पोहोचू तेव्हा ना डायरेक्ट दाखवू आपण आता पब्लिकला की गाडी ऑटोमॅटिक कशी चालते। आणि कॅमेरावर बी गाडी गादी आणि गाडीमध्ये 3 स्क्रीन आहे ते पण सांग। इकडे एक युट्यूब साठी आहे आणि महिंद्रा कंपनी वाला काही डायरेक्ट एज्युटेकचे पैसे नाही देते हा भाऊ। का महिंद्रा कंपनी वाला काही पैसे नाही देते असं फुकट मध्ये एज्युटाईज करत आहे बस। आपण टेस्टिंग करतोय ना, मग तिथूनच आम्ही आमच्या ठिकाणावर जायला सुरुवात करून दिलेली होती। टार्झन द वंडर कार काय तू म्हणणं यार। आता सर्वात पहिला फीचर ह्या गाडी मधला होता जो की ऑटोमॅटिक पार्किंगचा, म्हणजे ना पहिले जागा आपण सिलेक्ट करून द्यायची की आपल्याला गाडी कुठे पार्क करायची ती, आणि ते सर्व आपल्याला स्क्रीनवर दिसतं। 3 मोठ्या स्क्रीन दिलेला आहे आणि मग जागा आपली फिक्स झाल्यानंतर म्हणजे आपल्याला कुठे लावायची ती तिथं एक बटन येतं त्याच्यावर क्लिक करून द्यायचं आणि मग बस फक्त स्टेअरिंगच्या जादू बघायचा तेव्हा ऑटोमॅटिक स्टेअरिंग अशी फिरते ना गुप 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 गुप। अरे बाप बघा ना आता कशी फिरेली आहे बघा, त्याची स्टेअरिंग पण फिरते, त्याचे एक्सिलेटर वगैरे सर्व आपोआप होतं डायरेक्ट, आपल्याला काहीच करायची गरज नाही पडत, आपण फक्त बसून राहतो तिथं। मग हेच येतो आपल्या गाडीचं पहिलं फीचर जे की आपोआप पार्किंग म्हणजे ऑटोमॅटिक पार्किंग, म्हणजे त्याचं सिलेक्ट करून द्यायचं आपल्याला कुठे पार्क करायची ती आणि ऑटोमॅटिक पार्किंग आपल्या गाडीची होऊन जाते। मग तिथेच आपली गाडी हळूहळू प्रोसेस करत होती, हळूहळू मस्त पार्किंग करत होती आणि एकदम सेफ पार्किंग आपल्या गाडीने करून दिलेली होती। असं मंजू हा वीर कसं एकदा बोलून दाखवतो एकदा। आणि तिथून आम्ही गाडीमधून बाहेर उतरून गेलेलो होतो। चप्पल कोणाची घालून आलेलो आहे मी घरी शोधतील ते आता। केतन मामा नाव काय गाडीचं नाव काय? एक XCV9E मग टेन्झरा काय बोलत आहे कधी ते काय होत टेंजरा नाही रे टार्झन। टार्झन काय मग टार्झन काय पण फीचर आहे ऑटोमॅटिक चालते ना रे गाडी बघ। आणि तिथंच आपली गाडी दुसरा फीचर दाखवायला सुरुवात करून दिली होती। आता आम्ही आलेलो होतो 5 लोक आणि आम्ही 5 लोक खाली उभे होतो आणि गाडीमध्ये एकही म्हणजे कोणीच नव्हतं गाडीमध्ये, गाडी आपोआप चालत होती हे बघू शकता तुम्ही, कोणीच नाही म्हणजे गाडीमध्ये टायर पण येते सर्व 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 स्टेअरिंग वगैरे पुढे मागे सर्व गाडीच करत होती। ते जे होतं ना पार्किंगची बस ना ते गपागप स्टेअरिंग फिरते ना मग मजा येईल। तू बसी पार्किंग न करता बसणं पडस असं सेट करी जा ठेवता उतरी जा ना, सेट करीस आणि उतरी जावन ना का नाही बस सीट बेल्ट आता जसं की सांगितलं की ना स्टेअरिंगला गपागप फिरवायचे तर ते काही होत नव्हतं, म्हणून आता काहीतरी जुगाड लावून करणार होते ते। काय वाकडे तिकडे येऊन चालू केलं तरी होत नव्हतं, पण ते चालू येईल तोपर्यंत आपला टाइमपास थांबला नाही पाहिजे, म्हणून आम्ही टाइमपास कंटिन्यू करत होतो। डायरेक्ट तिकडून दगडफेक तिकडून दगडफेक असा आमचा बेकार टाइमपास चालू होता। त्यांना माहित नव्हतं की मी व्हिडिओ शूट करतोय असं। इतकं टाइमपास झाल्यानंतर पण त्यांना येत नव्हतं की ते कसं करायचं काय करायचं, काहीतरी प्रॉब्लेम होता ते व्हायला, काय गेट उघडं राहिल्यावर नाही होत, जसं जवळ राहिल्यावर नाही होत, अजून काय बोलतो ब्रेक दाबावा लागतो, गाडी बंद राहायला पाहिजे असं प्रॉब्लेम येतोय। तर करता येतं काहीतरी जुगाड होते। आता कोशिश करने वाला कभी हार नहीं होती तर होऊन गेलेली होती, हार नाही जीत, ती गाडी चालू होऊन गेलेली होती। आणि त्याच्या सांगितलं होतं गपागप स्टेअरिंग फिरायला पाहिजे, फिरून गेलं होतं गपागप
आणि तसंच टर्न पण मारत होती. अजून पुढे बेकार फिरलेले बघा तुम्ही. तुम्हाला जरा स्पीड मध्ये दाखवतो म्हणजे ना ते स्टेअरिंग कसं फिरतं तो मी व्हिडिओ तुम्हाला एकदम जवळून दाखवलेला होता. तर हे बघा एक नंबर फिरलेली होती स्टेअरिंग. आणि मग आपली गाडी पार्क होऊन गेलेली होती आपल्या जागेवर. मग हे बघा लावून गेलेले होते व्हिडिओ जो की निकालेला होता की स्टेअरिंग कसं फिरत गपागप आलं स्टेअरिंग. तर जबरदस्त रे. आता इतकी भारी गाडी आपण इतक्या चांगल्या ठिकाणी घेऊन आलेलो तर फोटोशूट तर करावं लागेल. म्हणून आमचा फोटोशूट करायचा कार्यक्रम चालू होऊन गेलेला होता आणि फटाफट संपन्न करायच्या मागे लावून गेले होते. आणि लिटरली ते मोबाईलने डायरेक्ट गाडीच्या काच चालू बंद पण करता यायच्या. काच डायरेक्ट डिक्की उघडायचे ते मोबाईलने ते पण हाताने नाही मोबाईलने. आता डिक्की तर ओढून घेतली बंद कसं काय करणार. त्याच्या पण जुगाड येणार फक्त खालून असा पाय फिरवायचा आपोआप डिक्की डायरेक्ट बंद होऊन जायची. असे डेंजर फीचर आहेत डायरेक्ट. मग तिथं आम्हाला मोबाईलने गाडी चालवायची चूल मचून गेलेली होती. मग काय करायची होती तर करायचं होतं. तर मोबाईल मधून आता सेटिंग करत होते पण त्यांना माहिती नाही की कसं चालवतं मोबाईलवर. ओ बापरे. मग काय मग जसं तसं केलं त्यांनी. इकडून तिकडून कुठून बटन लावले. मग असं बटनने क्लिक केलं खाप आणि डायरेक्ट गाडी चालायला सुरुवात होऊन गेलेली होती. म्हणजे बटन दाबून गाडी डायरेक्ट पुढे चालत होती. असं पण आपल्याला रिमोट कंट्रोलने गाडी खेळता येऊ शकतो. मग गाडीची आपले व्हिडिओ शूट होऊन गेले. मला इन्स्टाला स्टोरी लावायला पण सुरुवात होऊन गेलेली होती इथंच ते पण. मग ते स्टोरी लावत होते म्हणून मी चालू गेलेलो होतो गाडीच्या मध्ये. कारण की गाडीच्या मधली तोपर्यंत तुम्हाला फीचर सारे दाखवत होतो. तर बघा कोणते फीचर आहे ते. एम एक सिस्टम आहे. जर तुमले फार्म हाऊस वगैरे कुठे पार्टी करा नाही तुला जर पार्टी करायची कुठे आणि जर माहोल बनवायचा आहे पार्टीचा तर हे तुम्ही करू शकता. आता तुम्हाला फक्त म्युझिक हा तर म्युझिक लावतात बरोबर. गाडीमध्ये डायरेक्ट डिस्को लाईट पण लागून गेले होते. म्हणजे वरती पण आणि खाली पण जिथे स्क्रीन येते. आणि बाहेर निघलो तर बाहेर पण गाण्याच्या बीट्सवर ते लाईट खालीवर असं व्हायचे. आणि मागे पण आहे ना तसंच सेम टू सेम होत होतं. मग आम्हाला एक करायचं होतं प्रँक. जसं कृष्णा आता इकडे येणार होते आम्हाला गाडी पुढे पडवायची होती. तर ते आले गाडी थोडी पुढे सरकवून घेतली. त्यांना मोठा धक्का लागलेला होता का नाही ते तर नाही माहिती. पण परत आम्ही थोडं पुढे सरकून गेलो. अशी तर किती वेळा आम्ही मजा घेत होतो त्यांची. मग काय फायनली आता त्यांना पण जाऊ द्या म्हणजे बिचाऱ्यांना बसून घेऊ असं करत बसून घेतलं तर गाडीमध्ये. अरे यार परत पुढे सरकून घेतलं. हाईट मला वाटलं बसून घेतलं आता. पण जाऊ द्या आता तर बसूनच घेतलं 100%. आता नाही बसवला डायरेक्ट व्हिडिओ कट. हा बघा बसवून घेतलं फायनली. गाडीमध्ये येऊन गेलेले आहे. आणि तिथं त्यांनी व्हिडिओची सच्चाई पण सांगून दिलेली होती. कराते हे सब स्क्रिप्टेड. सब स्क्रिप्टेड काय व्हिडिओ कॉलिंग वगैरे करायची. व्हॉट्सअप कॉल व्हिडिओ कॉल वगैरे करायचं आहे त्याच्यात तुम्ही करू शकता. हॅलो. आणि कॅमेरा पण एक फिल्टर पण होते म्हणजे स्नॅपचॅट सारखे. म्हणजे चष्मा घालून घ्यायच्या कधी बॅटमॅन बनवून घ्यायचं कधी काही पण काढायला. हे बघा स्नॅपचॅट वाला फिल्टर पण होता याच्यामध्ये. पण मूछ पण उगून गेली तिचे नमोशे ते असं पण मजा घेऊ शकता. आणि शेवट मध्ये मास्क आणून घेतलेलं होतं. हे बघा कोणतं मास्क. हा हे वाला मास्क थॉर वाला कोणतं होतं काय माहिती. पण एक नंबर वाटत होते ते गाडीचा फीचर होता. मग इथूनच आपण जाऊ आपल्या गाडीच्या दुसऱ्या फीचर कडे. तर चला. हा हे बघा आता इथं लाईट आहे. आता इथं पर्पल लाईट आहे. तर इथं ना 160 मिलियन लाईट्स ऑप्शन्स आहे. इथं येलो होऊन गेली. इथं ग्रीन होऊन गेली. वरती पण ग्रीन होऊन जातो. इथं ब्ल्यू. जर तुमले न्यूज वगैरे देखा नाही न्यूज वगैरे देखा यूट्यूब न्यूज चॅनल वगैरे काही देखणार नाही. इंस्टाग्राम फेसबुक म्हणजे पूर्ण मोबाईल सर्व टीव्ही इंडिया टीव्ही स्विगी झोमॅटो सर्व ते न्यूज देखाने. हे पार्किंग में म्हणून चालली आणि गाडी नाही तर चालणार. विभागाच्या भरारी पथकाची पाणी काळाबाजार रोखण्यासाठी तपासणी मोहीम. हुडकेश्वर परिसरातील गॅस गोडाऊन मध्ये तपासणी मोहीम. आता ही गाडी काही नॉर्मल मोड आहे. हा तुला जर एनालिटिक करा नाही म्हणजे कोई ऑटोमॅटिक गाडी चालेल तो त्यावर टाका नाही हायवेवर तर चालू आणि तुला मॅप वाला जर पाहिजे तर मॅप बी लागस. हे गुगल सिंग यांच्याकडे सिंक केलं आहे. आणि एक नवीन वस्तू आहे कॅमेरा देखा चालू आहे का. आपल्याला हे काच्यावरती असं सर्व दिसतं. रेंज किलोमीटर फ्यूल अरे दिखी राही ना कुठं जायचंय हे क्लासवरच दिसेल.
आता इतकी भारी गाडी कोणाला चालवायची नाहीये असं तर कधीच होणार नाही, म्हणून सर्वांनी एक एकदा गाडीची टेस्टिंग घेऊन घेतलेली होती. चालवायची पण त्याच्यावर व्हिडिओ बी काढायला लावायचे बाहेरून, म्हणजे इंस्टाग्रामला स्टेटस ठेवता येईल ना. हे बघा व्हिडिओ बी काढायला लावायचे ते बाहेरून. आणि ते तर त्यांनी इतका गंदा ब्रेक लावला होता की आम्हाला बी टाळ्या वाजवायला मजबूर करून दिलं होतं त्यांनी. इतका बाप रे बाप, एकदम डेंजर ब्रेक लावता. हे आजच माहिती पडलं आम्हाला. जाऊ दे ना. घरे आता इतिहास गवा की 2 माणसं गाडी चालवणार आणि तिसराने चालवणार. अरे बाप, गवा इतिहास खराब आहे. एक तिसरा पण येऊन गेला होता गाडी चालवण्यासाठी. आता पहिले विपुल काकांना त्यांनी समजून दिलं कशी चालवता काय नाही. तरी पण गाडी चालवायला सुरुवात करून दिली. ती व्हिडिओग्राफर फुल मन लावून व्हिडिओ काढतो डायरेक्ट. आणि जेव्हा मी व्हिडिओ चेक केला तर त्या व्हिडिओ मध्ये ना व्हिडिओ काढता म्हणजे त्याला गाणे बी बोलत होते. हे बघा तुम्हाला दाखवतो व्हिडिओ की कसे गाणे बोललेले ते. हे बघा एकदम नीट आहे का. हो पण असं पण म्हणून व्हिडिओ देखील सांगते आपण पहिली धाव चालायला आणि तिथे जेव्हा गाडी बंद होते ना तिथं खाली लाईटने एक डिझाईन पण पडते. महिंद्राचा लोगो पण येतो. ते तर ते म्हणजे डिझाईन तर पडते, लाईट तर चमकतोच. पण आपण जर गाडीमध्ये बघितलं ना तर डायरेक्ट सीट पण मागे जातं. आणि जेव्हा आपण गाडीचा दरवाजा बंद करून देतो आणि जर तेव्हा आपण बघितलं तर सीटला तर हे बघा सीट आपल्याला डायरेक्ट पुढे येताना दिसेल. म्हणजे जर उघडून बघितलं तर मागे येईल आणि बंद करून बघितलं तर पुढे येईल. अशी त्याची एकदम अलग सिस्टम आहे. तुला पण चालवायची इच्छा आहे का? 18 वर्षाच्या पुढे नाही आधार कार्डला. अरे मग तिथून आपण येऊन गेलो होतो गाडीच्या मध्ये. आता ही गाडी इलेक्ट्रिक आवाज नाही करत म्हणून काय करा ना, आता इंटेरियर साऊंड ऑन करा ना. आता इंजिन ना आवाज करत गाडी. बाहेर जोर माहिती आहे का? V8 हा अंदर ना आवाज आहे. हाऊ टेक्नो सिस्टम हाऊ एव्हरी डे हाय रेस हाय रेंज. आता V8 इंजिन आणि हे बाहेर ना आते थोडा काच खोलून दे करत काय बाहेर आवाज येणार. उन्हात आते हो ना V12 ना बाहेर ना आवाज. अजून एक वस्तू देखाडो सुनले मी. आता जर आपले अंदर कोणा जोडे बात करा ने आडे अंदर नाही मा सॉरी आता एकमेका जोडे बात करा ने आपले वेन्यू स्पेस मध्ये जावाना आणि हे सिलेक्ट करा. हेलो आता केतन जोडे मला बात करा, मैं धीरे धीरे बात करे पण लाऊडली आवाज येत आहे. आवाज लाऊडली आहे ना. कृष्णा मना भी इनका होल नका. हेलो हॅलो एक सिंगर राम आहे का आवाज वाट रहा है ना. दर्द जिगर में जगाया आपने दर्द जिगर दिल में जगाया आपने. आणि तिकडूनच आपण येऊन गेलेलो होतो आपल्या घरी. आणि बघा हे जे गेट आहे ते रिमोट कंट्रोल म्हणजे एकदा दाबलं तर ते त्याच्या बंद होतं. हे बटन दाबलेलं होतं पहिलं. लाईक करो सबस्क्राईब करो. ऑटोमॅटिक आहे मला असं सांगितलं. चला अरे आता तिथे मला एंड नाही करू दिला म्हणून मी इथं करतोय. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असता सबस्क्राईब करा. बेलवाला ऐकून पण दाबून द्या. आपण भेटू याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.